सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये। आजचा एक विशेष स्पेशल विषय असणार आहे। आपल्या शास्त्रामध्ये 3 ऋषी म्हटले जाते, एक राज ऋषी, देव ऋषी आणि ऋषी। ऋषी जे असतात ऋषीमुनी जे ग्रंथाचं अध्ययन करतात आणि ज्ञान प्रदान करण्याचं काम करतात ऋषी। दुसरे ऋषी येतं देव ऋषी म्हणजे नारद मुनी, जे देवतांना मार्गदर्शन करत असतात। हे 2 ऋषीचं वर्णन येते। आणि तिसरे राज ऋषी म्हणजे राजा असून ऋषीसारखं जीवन जगणारे। मग त्याच्यामध्ये परीक्षित महाराज येऊ, युधिष्ठिर राजा येऊ, अंबरीष राजा येऊ, हे राज ऋषी होऊन गेलेले आहेत। आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये राजाच्या पदावर होते ते, पण पदावर असून नाही का त्यांचं जीवन ऋषीसारखं होतं। आणि परीक्षित महाराज, युधिष्ठिर महाराज, त्याच्यानंतर अंबरीष महाराज किंवा जेवढे श्रीमद भागवतामध्ये किंवा महाभारतामध्ये जे मोठे मोठे ऋषी होऊन गेले त्यांना राज ऋषी म्हटले जाते। तसेच आज आपण एक राज ऋषी जे कलियुगामध्ये आणि आताच काही दिवसापूर्वी म्हणजे 500 वर्षापूर्वी एक राज ऋषी होऊन गेलेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे राज ऋषी आहेत। आज आपण त्यांच्याबद्दल चर्चा करू। रामदास स्वामी त्यांना श्रीमंत योगी पण म्हणतात। तर ह्या नावा जर विचार केला तर श्रीमंत आणि योगी, श्रीमंत पाहिलं तर ऐश्वर्य आणि योगी म्हणजे त्यागी, तर ह्या दोन्ही गोष्टीचं वर्णन महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटते। तर विशेष करून जे राज ऋषी आहेत ते त्यांचं जीवन स्वतःसाठी काहीच नसते, त्यांचं जीवन नेहमी संघर्षणामध्ये ताणतणावामध्ये असते। केवळ देव, देश आणि धर्म ह्या 3 गोष्टीसाठी ते जगत असतात। म्हणून आपण आता शिवजयंती साजरी करतो किंवा शिवजन्म उत्सव साजरा करतो, ते शिवाजी महाराजांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे, त्यांनी जे आपल्याला स्वराज्य दिलेलं आहे त्या स्वराज्याला आपल्या जीवनात आपण कसं आत्मसात केलं पाहिजे। बऱ्याच वेळा लोक महाराजांच्या नावानं दाढी वाढवतात, टीका पण लावतात, पण त्यांच्या आचरणामध्ये व्यवहारामध्ये महाराजांचे कोणतेही विचार आपल्या जीवनात नसतात। म्हणून महाराज पहिले काय आहेत आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे। ते राजा असून ऋषीसारखं कसे जीवन जगले आणि त्यांचं जीवन संघर्षापासून सफलतेकडे कसे गेलेले, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अध्यात्माला कसं प्रायोरिटी दिली, हे पण आज आपण ह्या चर्चेमधून पाहूया। आणि खरे अर्थाने शिवजयंती आपण कशी साजरी केली पाहिजे ते आज आपण आपल्या आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून समजून घेऊया। तसं पाहिलं गेलं तर शिवाजी महाराजांना दानवीर म्हटले जाते, दुसरं शूरवीर किंवा शौर्यवान म्हटले जाते, धर्मवीर किंवा योद्धावीर म्हटले जाते। अशा त्यांच्या अगणित पदव्या आहेत। जसं रामदास स्वामी त्यांना भरपूर पदांना एक गुण गौरव केले जाते। एक एक जर गुण घेतला आपण तर महाराजांच्या एका गुणावर एक नाही का कुठं ना कुठं त्यांचा प्रसंग आपल्याला पाहायला भेटतो। तर आज त्यांना घडवणाऱ्या, महाराजांना घडवणाऱ्या जे स्वराज्याची जननी किंवा स्वराज्याचे निर्माता, आपण त्याचं सगळं श्रेय राजमाता जिजाऊबाईला किंवा जिजामाताला आपण ते देऊया। कारण मातेनं ठरवलं की स्वराज्य कसं निर्माण, म्हणजे त्याची जननी, स्वराज्याची जननी म्हणून जिजामातांना नाही का पाहिल्या जाते। त्यावेळेस जर ते पाहिला, तो काळ पाहिला, 1600चा काळ पाहिला, तर सगळीकडे मोगल जे इस्लाम आक्रांता, जे आतंकवादी दहशतवाद्यांचं वातावरण होतं, प्राय हिंदू धर्म नष्ट झाला होता। आणि जे राहिले बोटावर मोजणारे हिंदू होते ते पण लाचारी आणि दुराचारीचं जीवन जगत होते। आणि ह्या समाजाला एक आश्रयाचं आदरस्थान कोणी दिसत नव्हतं। आणि त्यावेळेस जिजाऊमाताने पाहिलं की तिच्या परिवारातले लोक जे निजामशाही आहे कुठली नगरमध्ये चुकीच्या गोष्टींना पसरून नाही का तिथं भावाची आणि वडिलांची हत्या करण्यात आली। आणि इकडं आल्यानंतर महाराजांचं शहाजी महाराजांसोबत लग्न झालं, म्हणजे माहेराला पण माताजी मुकल्या आणि सासरी पण पाहिलं गेलं तर ह्या दोघांचं कधी जमत नव्हतं। आणि त्यावेळेस जे इस्लाम आक्रांता होते, मलेच्छे आक्रांता होते, त्यांनी एवढं दहशत माजवली होती, याच्यातून उभरायला कोणत्याही आशेचे किरण नव्हते। त्यावेळेस जिजामाताने ठरवलं की ह्या जर समाजाला काहीतरी आधारस्तंभ पाहिजे असेल, मला काहीतरी करावं लागेल। आणि म्हणून जिजाऊमाताने एका भगवंताला खूप प्रार्थना केली। आणि विशेष करून शहाजी महाराजाने जेव्हा जिजामाता गर्भ अवस्थेत होत्या, शिवाजी महाराज गर्भ अवस्थेत होते,
त्यांना शिवनेरी किल्ल्यावर पाठवलं आणि तिथे शिवनाई नावाची देवी आहे, तिची प्रार्थना याचना करायची, महादेवाची याचना करायची. आणि त्या गर्भ अवस्थेत असताना त्या रामायण, महाभारत किंवा आपले जे वैदिक ग्रंथ आहेत त्याचं श्रवण करायचे. आणि श्रवण करून त्यांना असं वाटायचं की जे माझा गर्भ आहे तो पण असा शवीरवीर जन्माला आला पाहिजे. म्हणजे संस्काराचे बीज मातेनं कुठे घातले? गर्भामध्येच घातले. आणि त्या संस्कारामुळे तिथे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ते नाव कसं पडलं? ज्या किल्ल्यावर जन्म झाला, शिवनेरी किल्ल्यावर होतं, तर त्या शिवाई नावाची देवी होती, त्याच्यामुळं शिवाजी महाराजांचं नाव काय झालं? शिवाजी झालं. आणि यांचा जर इतिहास पाहिला तर मालोजी भोसले हे वेरूळ, आज जे घुश्णेश्वर आपण पाहतो तिथे, काही वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो तिथे आणि तिथं पाहिलं. मालोजी भोसल्यांचे मुलगा कोण होते माहिती आहे? शहाजी महाराज. आणि शहाजी महाराजांचे पुत्र होते शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजाला 2 भाऊ होते. कोण होते? संभाजी महाराज. आणि ते निजामशाहीमध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांना मारलं गेलं. आता जास्त हिस्ट्रीमध्ये नाही जायचं, आपल्याला मुद्द्याकडे येऊ. आणि मग झाल्यानंतर महाराज सगळे गेले. जेव्हा महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस जिजामाता नाही का रोज त्यांना रामायण, महाभारतातल्या नाही का गोष्टी शिकवायच्या. त्याच्यातून त्यांचे चारित्र्य, संस्कार आणि हे धैर्यवान, गुणवान, रूपवान, ज्ञानवान ह्या गोष्टी ते शिकलेले आहेत. तर महाराजांनी लहानपणापासून जे शिक्षण दिलं तर 3 गोष्टी दिल्यात जिजाऊ माताने. पहिले दिले सरस्वतीपासून त्यांनी स्पष्टता शिकवली महाराजांच्या जीवनामध्ये. सरस्वती ही वाक्चातुर्याची देवता आहे, तिला वागीश्वरी पण म्हटलं जाते. महाराजांच्या चरित्रामध्ये जर पाहिलं तर स्पष्टता खूप होती, वाक्चातुर्य होतं. कधी, केव्हा, कोणाला कसं जिंकायचं आणि कसं समोरच्या शत्रूला हे करायचं हे होतं, ते पहिला गुण होता. दुसरा गुण होता लक्ष्मी. लक्ष्मीपासून शुद्धता. त्यांचं अख्खं जीवन पावित्र्यामध्ये आणि शुद्धता होती. आणि त्या गुणामुळे त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. म्हणून ते काय म्हणायचे? एक वाक्य म्हणायचे, श्रीची इच्छा आहे की स्वराज्य घडावं. तर श्री म्हणजे कोण? लक्ष्मी देवी. आणि भगवंताला पण म्हणतात किंवा महादेवाला पण म्हणतात श्रीची इच्छा व स्वराज्य निर्माण व्हावं. म्हणजे तिथे त्यांची शुद्धता होते. म्हणजे तिथे स्वतःचा काही केंद्रबिंदू नाही. कोणाची इच्छा होते? श्रीचे. म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये केंद्रबिंदू कोण होते? भगवंताला त्यांनी केंद्रबिंदू ठेवले होते. आणि तिसरा गुण दुर्गा. दुर्गापासून त्यांनी शक्ती, त्या शक्तीचा उपयोग, जसं दुर्गादेवीनं महिषासुराचा वध केला तसं हे जे आक्रांता होते, अत्याचारी होते, दुराचारी, यांच्यावर कसा नाश करायचा हे घेतलेले. या 3 गोष्टी 3 शक्तीपासून त्याने प्राप्त केलेल्या आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त भगवान रामचंद्रापासून त्यांनी चारित्र्य शिकलं. महाराजांच्या चरित्रामध्ये जर पाहिलं चारित्र्य संपन्न होते, पहिला गुण. दुसरं, पांडवांपासून त्यांनी शौर्यवान शिकले. की पांडवांच्या जीवनात एवढे संकट आले, समस्या आल्या, पण त्या संकट समस्यामध्ये पण त्यांनी कसं स्वतःला स्टेबल ठेवलं आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेतले. हा दुसरा गुण. आणि तिसरा गुण घेतलाय भगवान श्रीकृष्णापासून. कोणता गुण घेतला? कोणता घेतला? सामर्थ्यवान. आणि सामर्थ्यवान गुण घेतल्यानंतर की कसं सामर्थ्याचा उपयोग केला पाहिजे. बऱ्याच लोकांकडे सामर्थ्य असतं पण त्या सामर्थ्याचा दुरुपयोग लोक करतात. पण महाराजांनी ते सामर्थ्याचा उपयोग समाज उपयोगासाठी, देव, देश आणि धर्मासाठी वापरलेला आहे. आणि एवढे गुण घेतल्यानंतर महाराज वेळेनुसार त्या रणनीतीद्वारे आपलं काय करायचे? उपयोगात आणायचे. म्हणून हे महाराजांच्या चरित्रामध्ये जर पाहिलं गेलं तर आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. आता महाराजांची महिमा आपल्याला समजायची असेल तर पहिले त्यांच्या विरुद्ध जी पार्टी आहे, कोण? जसं औरंगजेब, मोगलशाही होते. कशी होती? इकडे उत्तर भारतामध्ये मोगलशाही होते आणि दक्षिण भारतामध्ये 3 होत्या. 3 शाही कोणत्या होत्या? आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही होते. आता हे 3 जर पाहिले गेले तर शिया मुस्लिम होते आणि ते कोण होते? सुन्नी होते. ह्या दोघांचं अजिबात जमत नव्हतं, आता पण नाही जमत. आणि ह्या दोन्ही पार्ट्याच्या याच्यामध्ये महाराज कार्य करत होते. एवढं सोपं नव्हतं. पण अशा सिच्युएशनमध्ये महाराज कमी वयामध्ये जे राहिलं पर्वत आहे त्याच्यामध्ये
जातात आणि किती मावळे 10-15 मावळ्यांसोबत जातात आणि तिथं रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन ते स्वराज्याची प्रतिज्ञा घेतात आणि प्रतिज्ञा घेतल्यानंतर आपल्या डावं बोट कापून रक्ताची ते आहुती देतात. कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल ना आपल्या जीवनामध्ये, आहुती दिल्याशिवाय कोणती गोष्ट प्राप्त होत नाही. आजकाल आपल्या जीवनामध्ये थोड्या कमी गोष्टी झाल्या की आपण विचलित होतो, पण महाराजांच्या जीवनाची सुरुवात संघर्षापासून झालेली आहे. आज जे आपण पदावर बसतो, जे काही मोठे आपल्याला पदं भेटतात, आपल्या काहीतरी जे राजेशाही आपलं लोकशाहीमध्ये कसं असतंय की बाप असले त्यांच्या पूर्वजाचं कोणाचं काहीतरी असतं तेव्हा ते पदावर बसतात. पण महाराजांना जे शून्यापासून सगळं निर्माण करावं लागलं आणि केल्यानंतर त्यावेळेस जर पाहायला गेलं तर जे औरंगजेब सगळ्यात मोठा शत्रू होता, याला सामोरं जायचं होतं. सोपी गोष्ट नव्हती. जसं नरसिंहदेवाची तुम्हाला महंता समजून घ्यायची असेल तर पहिले त्यांचा जो प्रबळ शत्रू आहे कोण आहे, हिरण्यकशिपू, तो पहिले समजून घ्यावा लागेल. तसं महाराजांची महिमा समजून घ्यायची असेल आपल्याला तर औरंगजेब पहिलं काय चीज आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ते काही साधारण होतं. औरंगजेबच्या हिस्ट्री जर पाहिलं गेलं तर अकबर नावाला अकबराच्या कथा आपण बिरबल आणि अकबराच्या कथा आपण ऐकतो. एक साईड आपल्याला जे डाव्या विचारसरणीचे लोक आहेत ना आपल्याला इतिहास चुकीचं शिकवतात, पण तो एकदम काय होता, स्त्री लोभी होता. म्हणजे तो स्त्रियांचा बाजार भरायचा, त्या बाजारामध्ये जाऊन स्त्रिया सिलेक्ट करायचा आणि मग जनानखान्यामध्ये पाठवायचा. म्हणजे अकबराचं हे जे मुस्लिम जे आक्रांत होते यांचं एकच चारित्र्य संपन्न कोणी नव्हतं. आणि मग अकबराच्या जर पाहिलं हिस्ट्रीमध्ये गेलं तर तिथे यांचं मोगल शासन कसं होतं ते पहिले आपण समजून घेऊया. की यांच्याकडे मोगल शासनामध्ये 22 प्रांत होते त्या टायमाला. प्रांत म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट तसे प्रांत होते. त्याच्यामध्ये जर मनसबदार 8,000 मनसबदार असतात आणि मनसबदार म्हणजे काही साधी पदवी नाही, मोठी. आणि त्या मनसबदारामध्ये ते होते 2 लाख सैनिक होते टोटल. किती? 2 लाख सैनिक होते. आणि एवढं असल्यानंतर त्या काळामध्ये त्यांच्याकडे खजाना किती होती? 93 किलोपेक्षा जास्त सोनं खजिना होता. म्हणजे आजच्या काळामध्ये कोट्यवधीची प्राईस झाली होती. म्हणजे एवढा किलो सोनं होतं आणि हे साम्राज्य एवढं होतं त्यांच्याकडे. आणि अकबराचाच पुत्र कोण होता? शहाजहान. शहाजहानाचे 4 पुत्र होते. कोणते? जर पाहायला गेलं दारा शिकोहा, त्याच्यानंतर शहा शुजा, त्याच्यानंतर औरंगजेब आणि मुराद बक्ष. आणि ह्या शहाजहान जर पाहिलं 4 मुलामध्ये तर पहिला जो मुलगा होता कोण होता? दारा शिकोहा. आता दारा शिकोहा कोण होता? म्हणजे तो संस्कृतचं त्याला ज्ञान होतं आणि तो सनातन धर्म हिंदू धर्माच्या प्रती खूप प्रभावित होता. आणि साहजिक जे शहाजहान होता त्याचं प्रेम कोणावर, पहिला मुलगा असल्यामुळं तो बादशाह होणार हे निश्चित होतं. पण याच्यामध्ये सगळ्यात आतंकी आणि दहशतवादी होता जो कोण होता? औरंगजेब होता. आणि त्याने पाहिलं एकतर हा हिंदूंना नाही का धार्जिन आहे, इस्लामाला एवढा नाही आहे. आणि त्याने बरेच पुस्तकं पण लिहिलेली आहेत हिंदू धर्माबद्दल. पुस्तक त्याने एक अल्लाह उपनिषद लिहिलेलं आहे आणि आपल्याकडे आज बी ते प्रेझेंट केलं जातं आहे. उपनिषदाचा सार घेऊन त्याने उर्दूमध्ये आणखीन एक त्यानं हे केलेलं होतं. तर असे बरेच पुस्तकं त्याने लिखाण केले होते. तर ह्या 4 मध्ये संस्कृतमध्ये हिंदू संस्कृतीचा त्याचा प्रभाव होता म्हणून साहजिक त्याचं ओढ होते. आणि शहाजहान होता त्याचा पण ठरलेलं होतं की हा बादशाह बनणार. पण याच्यामध्ये सगळ्यात कपटी आणि दंभी तो होता औरंगजेब. याने काय केलं, एक एक करून पहिले आपल्या वडिलांना नाही का कैदमध्ये केलं. भूक लागला तर दिवसातून एकदा खायला जायचं, ते बी कसं थोडं, कधी कधी उपाशी मारायचा. आणि तहान लागली तर पाणीसुद्धा देत नसायचा. पाणी म्हणजे विचार करा, आपल्या बापाला छळून छळून तो एक दिवस शहाजहान म्हटला, अरे तुझ्यापेक्षा हिंदू चांगले काफिर ज्यांना आपण शिव्या घालतो ते मेल्यानंतर तरी आपल्या पितरांना नाही का पाणी तर्पण करतात, तू जिवंत असून पाणी देत नाहीस. म्हणजे त्याला कळालं, नंतर कळालं की हिंदू लोकांमध्ये मेल्यानंतर पाणी देतात, हे जिवंत असून देत नाही. म्हणजे किती क्रूर असेल विचार करा की एक राज्य प्राप्त करण्यासाठी हा मनुष्य कोणत्या लेवलला जाऊ शकतो.
आणि वडिलाला कैदखान्यामध्ये टाकल्यानंतर आपदून आपदून मारलं. एकच रूम होती आणि त्या रूममध्ये खिडकी, आणि ती खिडकी कशी होती, ज्या ठिकाणी ताजमहल बांधलाय कोण, शहाजहाननं, कोणासाठी, मुमताज. आता मुमताज कोण होती, त्याच्याकडे एक सैनिकाकडे त्याची बायको होती, तिचं वय होतं, त्याचा खून केला आणि त्याच्या बायकोला घेतली, आणि याची 18वी बायको होती, आणि सॉरी त्याची बायको घेतली 18, आणि 18 पुत्रावाला ती बाळंतीण होऊन मेली. म्हणजे किती कामी आणि किती लष्टी असेल हे लोक. त्यांना लिंग पिसाट म्हटल्या जाते आजच्या भाषेमध्ये. म्हणजे तेव्हापासून मांसाहारी करा, लोकांना मारा आणि इंद्रियतृप्ती करा, त्याचा धर्म तेवढा तिथपर्यंत लिमिटेशन आहे. तर असे 4 पुत्र त्यानं दारा शिकवा, आणि मग हळूहळू औरंगजेबनं काय केलं, कपटपणा करून एकेकाला मारून टाकलं. सख्या भावांना विचार करा तुम्ही, कल्पना, आपण आपल्या आई वडील बहीण भावंडाबद्दल कशी विचार करतो. भगवान रामचंद्राचं चरित्र पाहिलं तर एक साईडला, आणि एका साईडला हे औरंगजेब. दारा शिकोहा, शाह सुजा, मरद बक्ष, ह्या तिन्ही लोकांना एक एक करून त्यानं खतम केलं, आणि शेवटी आपल्या बापाला तडफून मारलं. आणि मारल्यानंतर त्याची दहशत बघा की काय असेल. असा कपटी आणि दहशतवादी, आतंकवादी त्या टायमाला तो दिल्लीच्या तख्त्यावर बसला. आणि बसल्यानंतर त्याच्यामध्ये 2च तत्व होते त्यांचे. एक तर तुम्ही अधीन राहिले तर तुम्हाला पद भेटतील, नाही तर कब्रामध्ये स्थान आहे. म्हणून एक त्यापासून फ्रेज आली, मरा नाही तर मुसलमान बना. काय, मरा नाही तर हाणून मारून मुसलमान बनवणं, मरा नाही तर मुसलमान. म्हणजे तुमच्याकडे 2च पर्याय, एक तर मरा नाही तर धर्म बदला. असा त्याचा अत्याचार, क्रूरपणा होता ह्या औरंगजेबला. आणि अशा क्रूर व्यक्तीला त्याने हळूहळू त्याचा विश्वास कोणावरच नव्हता, अजिबात नाही. म्हणजे एवढा तो धूर्त होता. पण त्यावर तो राजकारणी पण होता, शासन होता. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट चांगली होती, तो याभिचारी नव्हता. म्हणजे तो धर्मांध होता. तो इस्लामला कट्टर फॉलो करणार होता, साधं सिंपल जीवन जगणार होता. इतिहासकार जर पाहिले गेले तर त्याच्याबद्दल तेवढं चांगलं वर्णन करतात. म्हणजे स्त्रीच्या बाबतीत तो हे नव्हता, पण त्यावर शासनाच्या बाबतीत एकदम क्रूर होता. कोणी चूक केली, मृत्यूदंडाशिवाय त्याला दुसरं कोणतीही शिक्षा नव्हती, बस त्याच्यासाठी फायनल मृत्यू होता. असा क्रूर औरंगजेब दिल्लीच्या तख्त्यावर बसल्यानंतर हळूहळू त्यांनी काय केलं, ते सगळे प्रांत, त्याच्या आधी असले मनसबदार, जागीरदार आपल्या अधीन केले आणि त्याच्या चाकरीमध्ये राहू लागले. आणि हळूहळू त्या व्यक्तीनं उत्तर भारतातले मंदिरं, त्याचा नियम असायचा की दिवसाचे जानवे असे दिसत नाही लटकलेले, तोपर्यंत ते जेवत नसायचा. म्हणजे जर या मोगलांची हिस्ट्री पाहिलं, जानवे म्हणजे जेवढे ब्राह्मण मारतात तेवढे आणि जमा करायचे, तिथे ढीग लागायचा, नंतर जेवायचा, असा नियम असायचा यांचा. आणि म्हणजे एवढं इतिहासकारांनी एवढं दिलेलं आपल्याला माहीतच नाही. आपल्याकडे इतिहास सगळा दाबून टाकला जातो आणि आपल्याला माहीत नाही. म्हणून आजचं जे प्रवचन आहे ते 3 पुस्तकाच्या आधारित आहे. म्हणजे शककर्ता शिवराया यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, देशमुख त्यांनी लिहिलेले आहेत, विजयराव देशमुख यांनी लिहिलेले शककर्ता. तसं बाबासाहेब पुरंदरे यांनी नाही का शिवछत्रपती लिहिलेलं आहे, ते एक पुस्तक. त्याच्यानंतर एक जर पुस्तक दुसरं पाहायला गेलं तर कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी शिवभारत किंवा शिव दिग्विजय नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, ते पण रेफरन्ससाठी महत्त्वाचं आहे. आणि याच्यानंतर नमोचीची डायरी ही पण त्याला रेफरन्स करते. आणि बखारी म्हणजे त्या टायमाला जे काही लिखाण केलं ह्या पुस्तकाच्या आधारित हे प्रवचन असणार आहे. तर हे महाराजांच्या जीवनात जर पाहायला गेलं तर महाराजांच्या जीवनामध्ये खूप मोठे आव्हान होते. कोणते आव्हान होते म्हणजे इकडे जर पाहायला गेलं तर एक साईडला क्रूर बादशाह होता, इकडं आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही होते. पहिलं महाराजांचं आव्हान पाहिलं गेलं तर आदिलशाहीचं आव्हान, कारण त्यांचे वडील शहाजी महाराज ते आदिलशाहीच्या चाकरीमध्ये असायचे.
आणि ते बेंगलोर कर्नाटक ह्या ठिकाणी त्या प्रांतावर कारभार करायचे. आणि हे एक आव्हान होतं. म्हणजे दुसरं आव्हान महाराजांचं काय होतं, महाराजांना सगळ्यात जास्त विरोध कोणाचा झाला असेल माहिती आहे का तुम्हाला? मुसलमानाकडून नाही झाला, आपल्या मराठ्याकडून जास्त त्रास झाला. त्याचं चरित्र वाचलं ना, घोरपडे, मोरे, जावळीतले मोरे, घोरपडे, बाजी घोरपडे, जावळीचे सगळ्यात जास्त आपल्या लोकांनी, कारण त्यांना वतनदारी जागीदारीमध्ये एवढे फसले होते. महाराज ह्या लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला, पण कोणी होत नव्हतं. म्हणून जिजाबाईनं जे शत्रू बिमोड करण्यासाठी काय केले, एक चातुर्यपणा केला. महाराजांचे 16 वर्षापर्यंत किती लग्न झाले माहिती आहे? 8 लग्न झाले. महाराजांनी 8 लग्न का केले? जर नातेसंबंध जोडले गेले तर शत्रुता कमी होऊन जाईल, म्हणून महाराजांनी 8 लग्न केले जिजामाताजीच्या सांगण्यावरून. म्हणजे त्या टायमाला किती प्रसंग असेल आणि अशा आणि हे होते की मराठ्या जास्त विरोध करायचे. म्हणजे आपले लोक आपले विरोध करीत असेल तर आपल्याला संघर्ष किती करावं लागेल. म्हणजे बाहेरच्यांना तर करायचं आहे, पण आतल्यानं सुद्धा संघ करायचं. हे दुसरं आव्हान महाराजांचं होतं. तिसरं आव्हान होतं महाराजांचं राज्य करण्यासाठी, स्वराज्य निर्माण करण्यासाठी, की हजारो एकर जमीन आहे का निकामी पाडल्या होत्या, वशावट पाडल्या होत्या. कारण की तिथे गाढवाचा नांगर फिरवला होता आणि लोकांमध्ये एवढं अंधश्रद्धा निर्माण झाली होती की गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर त्याच्यातून धन काहीच येऊ शकत नाही. आणि लोकांच्या मनामध्ये एवढी भीती होती की शेती करायला गेल्यानंतर हे मोगलं येऊन कधी त्या शेतीचा उद्ध्वंस करतील, झोपड्या बांधल्या तर कधी जाळतील, स्त्रिया दिसल्या तर कधी उचलून नेतील, आणि जीवाची कोणती गॅरंटी नव्हती. अशा भीती वातावरणामध्ये महाराज स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याच्यानंतर महाराजांना आणखीन एक आव्हान केलं. सैनिक कमी होतं, धन आणि शक्तीचा अभाव होता महाराजांकडे. धन बी नव्हतं आणि शक्ती पण नव्हती. तर महाराज काय करायचे, शेतकऱ्यांना भेटायचे आणि पहिले 8 महिने नाही का ते शेतातले काम करत, पण पावसाळ्याचे 4 महिने महाराज त्यांना नाही का शिक्षण द्यायचं. कोणतं? युद्धाचं शिक्षण कसं करायचं. आणि याच्यामध्ये तयार करत करत महाराजांना किती मेहनत लागली असेल आपण कल्पना करू शकतो. आपल्याला स्वराज्य भेटलंय. आज आपण हिंदू म्हणून जगतोय, स्वतःला मंदिरामध्ये जाऊन घंटी वाजवू शकतो, पूजा पाठ करू शकतो. आपल्याला एवढं स्वातंत्र्य का भेटलंय किंवा आपण एवढं चांगलं जीवन जगतो ना, याच्या पहिले महाराजांनी कितीतरी त्याग केलाय, बलिदान दिले, समर्पण केलंय, तेव्हा आपल्याला सोन्याचे दिवस पाहायला भेटतात. एवढं सोपं नाही. म्हणून कधी इतिहास आपल्याला पुढे काही घडवायचं असेल, पुढे आपल्याला काही घडायचं असेल तर इतिहासाला विसरता कामा नये. पण दुर्दैव असं आजकालच्या लोकांचं की आपण इतिहास नाही का विसरत चाललेलं आहे. म्हणून त्यासाठी इतिहासाचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि आपल्या जनरेशनला जोपर्यंत शिक्षाष्टपूर एक वाक्य चांगलं सांगत होते, शक्ती आणि भक्तीसोबत असल्याशिवाय आपण कधीच प्रगती करू शकत नाही. भक्ती ही तुम्हाला भगवंताशी संबंध जोडून देते, तुमच्या चेतनेमध्ये विकासात करते, आणि त्या भक्तीला, त्या धर्माला टिकवण्यासाठी शक्तीचं आणि क्षत्रियाचं पण बळ लागते. म्हणून तुम्ही आज देहूला कधी गेलात, याच्यामध्ये पुण्यामध्ये, तिथे एक चौक आहे, शक्ती आणि भक्ती चौक. बघितलं किती लोकांनी गेलेले तुमच्यापैकी? शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा एक पुतळा तुम्ही पाहिला असेल. महाराज दर्शन घेत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज. कोणाचं? तुकाराम महाराजांचं. तर वृंदावनपूर्व आहेत आपले इस्कॉनचे एक मोठे भक्त, त्यांनी तुकाराम महाराज पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये शक्ती आणि भक्तीचं जोपर्यंत संगण घालत नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही. तर हे महाराजांचं होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आदिलशाहीचं हुकूम आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराजांनी निर्माण केलं. पण याच्यामध्ये सगळं करीत असताना, युद्ध करीत असताना महाराजांनी हळूहळू शक्तीबरोबर युक्तीचं काम केलं. म्हणजे कुठे युक्ती न होते, जसं शाहिस्तेखानाला मारायचं होतं महाराजांना, महाराजांनी काय केलं, एकदम युक्तनं केलं. कारण तिथं पाहिलं 40,000 सैनिक होते, त्यापेक्षा जास्त होते, शक्ती होती. आणि याने लाल किल्ल्यामध्ये, लाल महलामध्ये, पुण्यामध्ये काय केलं, गाढवाचा नांगर फिरवला होता आणि सगळीकडे एवढं उद्ध्वंस मांडला या शाहिस्तेखानानं. आणि हा कोण होता? औरंगजेबचा मामा होता.
आणि येऊन त्याने एवढा उद्ध्वंस मांडल्यानंतर महाराजांनी ठरवलं की याला नाही का काय करायचं, याला तर दंड द्यायचा. आपल्या मोजक्या मावळ्यांसोबत गेले. आणि जर आपण शककर्ता शिवराया जर ग्रंथ वाचला किंवा बाबासाहेब महाराजांचं पुस्तक वाचलं तर आपल्याला कळेल की किती संकट आणि किती रिस्क घेतली स्वराज्य निर्माण करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये तो शाहिस्ते खान हाताला लागला नाही, पण त्याचे बोटं छाटले. पण त्याला एवढी आदल घडली की त्याला दिवस रात्र महाराजांचं दर्शन व्हायचं. आणि तिथून त्यानं ढूम ठोकली. आणि जेव्हा दिल्लीला गेला तर भाच्यानं काय केलं, लगेच त्याला बंगालच्या प्रांतामध्ये पाठवून दिलं. बंगालचा प्रांत पाठवणं म्हणजे काय, आजकाल एखादा अधिकारी थोडं काम करणार नसेल किंवा काही करणार असेल त्याला कुठं पाठवतं, गडचिरोलीला जाय बाबा तिकडं. म्हणजे तसं दंड म्हणजे कोणाला तिकडं पाठवणं म्हणजे दंड देण्यासारखं होतं. आणि मग शाहिस्ते खान तिथे गेला, तिथे शक्तीचा उपयोग केला. दुसरं महाराजांना युक्तीचा उपयोग कुठे केला, पन्हाळगडामध्ये सिद्धी जोहरनं वेढा घातला. आणि वेढा घातल्यानंतर ते युद्ध किती दिवस चाललं, 45 दिवस चाललं, त्यापेक्षा जास्त चाललं. महाराजांना पावसाळ्याचे दिवस पाहिले, तोफा लागलेल्या होत्या. आणि किती सैनिक होते महाराजांकडे, 500-600 सैनिक होते, जास्त काही नव्हतं. पण युक्तनं महाराजांनी काय केलं, पन्हाळगडातून नाही का बराबर मुक्तता करून त्यांना नाही का सिद्धी जोहरला हरवलं. आणि मग सिद्धी जोहर गेला आणि तिथे त्याला नाही का त्या बेगमनं नाही काय केलं, खतम करून टाकलं. म्हणजे युक्तनं केलं. तिसरं युक्तीनं काम केलं महाराजांना, कुठे केलं, अफजल खानाचं. कारण तो 40,000 घेऊन आला जावळीमध्ये. जेव्हा बेगमनं सांगितलं की कोण बिडा उचलणार, हा अंकार अभिमान. आणि हा कोण होता, अफजल खान, सगळ्यात क्रूर, शुक्रबदन म्हणजे मूर्ती तोडणारा, अल्लाचा उपासक. पण तो आचार्याचा पुत्र, त्याला हिनवणी कर. तो सगळ्यात जास्त द्वेष कोणाचा करायचा माहिती आहे का, रुस्तेम जमा, रणमस्त खान, रुस्तेम जमा नाही रणमस्ते खान. आणि शहाजी महाराज हे चांगले मित्र होते. पण शहाजी महाराज नाही का चांगल्या प्रांतामध्ये जिंकून नाही का बेगमला किंवा त्या राजाला जो आदिलशाही होता तो त्याला ते द्यायचे. पण तो ईर्ष्या करायचा महाराजांच्या प्रती. आणि त्या ईर्ष्यापोटी बाजी घोरपडे आणि अफजल खान नाही का शिवाजी महाराजाला, आपल्या शहाजी महाराजाला काय केलं, पकडून दिलं पण होतं. पण महाराजांनी बराबर युक्तीनं काय केलं, मोगलांशी सहमत केले. आणि मग तिथून मोगलांनी फरमान काढला की मुक्त करा, नाही तर आम्ही आक्रमण करू. तेव्हा आदिलशाहीने त्याला सोडलं. म्हणजे तिथे युक्तीनं कायम केलं. दुसरं, जेव्हा अफजल खानानं विडा उचलल्यानंतर त्याला कळालं की साधारण नाही आहे, पण अहंकार अभिमान असतो ना, विनाशकाली विपरीत बुद्धी म्हटल्या जाते. त्याने उचलल्यानंतर 40,000 सैनिक गेले. आणि महाराजांना असं भीतीचं वातावरण दाखवलं की मला भीती वाटते, असं तसं आपण तह करू, हे करू. पण त्याला माहीत नव्हतं, यांच्या बुद्ध्या घाण झाल्या. महाराजांना हळूहळू करत त्याला जावळीमधून नाही का कुठं प्रतापगडाशी आणलं. आणि असे नियम ठरल्यानंतर महाराजांना माहीत आहे, ह्या कपटी आहे, छळ करणार आहे. बराबर महाराजांना, जर तुम्ही ती मालिका पाहिली अमोल कोल्हेंची, त्याच्यामध्ये हे सगळे प्रसंग, मी त्या प्रसंगापेक्षाही जेव्हा मी पुस्तक वाचत होतं पहिल्यांदा, मला असं वाटलं मी चुकीच्या वेळेस जन्माला घेतलं आहे. त्या टायमाला जर महाराजांचं दर्शन झालं असतं किंवा त्यांच्या कार्यामध्ये आपण काहीतरी खारीचा वाटत देऊ, तेवढं तर नाही झालं असतं, आपण तेवढे काही हे नसतं. पण महाराजांचं दर्शन झालं असतं की हा राजऋषी कोणी साधारण नाही आहे. जर पाहायला गेलं तर आपल्या जीवनाची धन्यता झाली असते. म्हणून अशा प्रकारे महाराजांनी काय केलं, तिथं अफजल खानाचा वध केला आणि कोथळं काढलं. त्याने बी पहिले काय केलं, खंजीर काढला. आणि महाराजांनी काय वाघ नख्या घालून त्याच्या पोटातून कोथळा करून त्याचा, आणि मग तेव्हा कळालं की पोर्तुगीज, डच, इंग्रज हे पण की साधारण राजा नाही आहे, याच्याशी खेळणं, वाघ आहे वाघ. तर असे शिवाजी महाराजांचं जर पाहायला गेलं तर एवढं कठीण प्रसंगाला आणखीन युक्तीनं काम केलं काय, मिर्झा राजे जयसिंग ते पण घेऊन आले. आणि त्या तहमध्ये किती किल्ले दिले महाराजांना, 36 पैकी किती किल्ले दिले, 23 किल्ले दिले. आणि 2-3 किल्ले राहिले. आणि तह केला. आणि तह केल्यानंतर मिर्झा राजांची इच्छा होती की तुम्ही जाऊन बादशाला भेटाव. इच्छा नव्हती महाराज, पण महाराजाला बघायचं होते या व्यक्तीची शक्ती काय.
हां. आणि गेल्यानंतर महाराजाचा अपमान कुठं करण्यात आला, शेवटची लाईन महाराजाला उभं करण्यात आलं आणि अपमान केला. अपमान केल्यानंतर महाराजाला सहन नाही झालं आणि केल्यानंतर त्यावेळेस महाराजाला कैदेमध्ये टाकलं आणि कैदेत टाकल्यानंतर महाराजाने युक्तीद्वारे तिथून सुटका करून घेतली आणि बादशाच्या हातावर तुरी देऊन मुक्त झाले. आपल्या शाळेमध्ये आपल्याला तो धडा शिकवला जातो. म्हणजे सांगायचं आणि मग तिथून महाराज घेतल्यानंतर अशा बरं त्यांच्या महाराजाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं धन कोणतं होतं माहिती आहे तुम्हाला? माणसं त्यांना खूप समर्पित होते, खूप विश्वासू होते, जीव का प्राण वाचणारे होते. हे एका व्यक्तीचं सक्सेस आहे. माणसं धनानं जिंकता येतात सोपी असतात, पण विश्वासानं जिंकणारे माणसं खूप कमी असतात. आणि ते महाराजांच्या स्वभावाचा म्हणजे किती विश्वास असेल त्या माणसाचा महाराजांचा आणि त्या याच्यातून महाराज सुटल्यानंतर महाराज कुठे गेले? सगळ्या तीर्थयात्रा केल्या. म्हणजे संकटामध्ये सुद्धा त्यांनी काय केली? विपत्तीमध्ये संपत्ती करून घेतली. लेखक म्हणतात, इतिहासकार लिहितात की महाराज जेव्हा सुटले तर पहिल्यांदा कुठे गेले? मथुराला गेले. तिथे संभाजी महाराजाला ठेवलं एका ब्राह्मणाकडे आणि मग तिथं संस्कृत शिकले. मथुरेमध्ये राहिले काही दिवस. त्याच्यानंतर कुठे गेले? ते कुठे गेले? काशीला गेले. म्हणजे काशीची तीर्थयात्रा केली. त्याच्यानंतर महाराज कुठे गेले? आग्रा काशी झाल्यानंतर वाराणसीमध्ये बिंदू माधव मंदिराचा उल्लेख येतो. तिथं पण जाऊन त्याने दर्शन घेतलं आणि मग असं करत करत महाराज खूप दिवसांनी कुठं आले? रायगडावर आले. आणि आल्यानंतर जेव्हा पाहिलं तर जिजाऊ माताजींच्या डोळ्यातून अश्रूंना अभिषेक घातला महाराजांच्या प्रती. एवढं सुंदर चरित्र आहे. आता ते म्हणतात प्रभूजी आज भक्तीमध्ये का? तर महाराजांचा एक अँगल आपण पाहिला की महाराजांच्या एवढ्या संकट समाजामधून कुठं युक्तीनं उपयोग केला, कधी शक्तीनं केलं. सिद्धी असो किंवा दिलेर खान असो किंवा कुठं युद्ध करायचं कुठं त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा गमिनी कावा. आज बी इंडियन आर्मीमध्ये गमिनी कावा येऊन मोठमोठे लोक अभ्यास करण्यासाठी गमिनी कावा, त्याला गोरिला वार म्हटलं जातो. स्वित्झर्लंडमध्ये आज बी गोरिला वार महाराजांचे शिकवण दिले जाते स्वित्झर्लंड देशामध्ये. आणि आपल्या इंडियन नेव्हीचे जनक कोण म्हटलं जाते? छत्रपती शिवाजी महाराजाला. ते किती 74 वर्ष लागली राजमुद्रा इंडियन नेव्हीमध्ये ॲड करण्यासाठी. मागच्या वर्षी राजमुद्रा ॲड केली. म्हणजे ब्रिटिश गेले पण त्यांचे विचार आज होते. आणि आपल्या देशाचे तथाकथित जे म्हटले कोण होते? जवाहरलाल नेहरू महाराजाबद्दल काय म्हटले? लुटेरे म्हटले. नालायक असं तर लुच्छ नेहरू आहे. या नेहरूंना हरामखोराने असं महाराजाबद्दल वाक्य बोलते. महात्मा गांधी काय म्हटले? की भरकटलेला नेता होता. म्हणजे यांच्या राजकीय स्वार्थासाठी गांधी असो नेहरू असो यांनी आपल्या इतिहासाचं वाटोळं केलं. आणि जे राजऋषी होते त्यांना जो मान सन्मान पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे ती दिली नाही. आज बी तुम्ही दिल्लीत जातान महाराजांचं कुठे नाव नाही आहे. औरंगजेब मार्ग, हुमायूं मार्ग, बाबर मार्ग असे नाव आहेत. महाराजांचं नाव आहे कुठं? आता योगी सरकार आलंय मध्यंतरी, त्या सपाचा जो नेता अखिलेश यादव त्याने औरंगजेब अकबर मोगल हे ठेवलं होतं म्युझियम. तर योगी आदित्यनाथ म्हटलं नाही, याचं मोगल नाही तर काय राहीन? छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय राहीन, म्युझिक राहीन. म्हणजे ह्या काँग्रेसवाल्यानं, मला राजकीय पक्षाची कोणाची हे नाही आहे, जो आपल्या महाराजांबद्दल आदर करतो, आपल्या धर्माबद्दल देशाबद्दल आदर करतो, आपली जी संस्कृती त्याला दाबतो, त्याचा मला द्वेष आहे. आणि आपल्याला आपला धर्म टिकवण्यासाठी आपल्या राजऋषींचे आदर्श घेणं महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे महाराजांचा जर दृष्टिकोन पाहायला गेला तो खूप लांब होता. पण आपल्या इतिहासामध्ये आपल्याला शिकवलं नाही जर महाराजाबद्दल. तर त्या प्रकारे इथं गेलं तर महाराजाने जर पाहायला गेलं तर 3 गोष्टीचा टॅक्स जमा केला. एक त्यांचा दुसरी बाजू पाहिलं, एक म्हणजे शेतीच्या मार्गातून थोडं राज्य चालवण्यासाठी आणि लोक स्वतःहून द्यायचे. दुसरं रोड टॅक्स म्हणजे जे दळणवळामध्ये दुसऱ्या पोर्तुगीज होते, डच होते, ते मसाले मीठ याचं वाहन करायचं, त्याच्यातून टॅक्स कलेक्ट करायचे. आणि तिसरं होतं नेव्ही म्हणजे जे जहाज होते. महाराजांचे 2 दृष्टिकोन होते याच्यामध्ये. जे विदेशी आक्रमण होते त्यांच्याबद्दल युद्ध करण्यासाठी
आणि त्याच्यातून दुसरा टॅक्स जमा करण्यासाठी हे महाराजांच्या इन्कमचे सोर्स होते. महाराजांनी त्याच्यातून निर्माण केलं. म्हणून एवढं आरमार जर पाहायला गेलं, मजबूत केलं गेलं, ते म्हणले जर सीमा जर सुरक्षित राहिल्या तर देश सुरक्षित राहतो, आणि जर सीमा सुरक्षित राहिला नाही तर देश सुरक्षित राहू शकत नाही. एवढा महाराजांचा दृष्टिकोन होता, लांबची लांब. आणि त्या दृष्टिकोनातून महाराजांनी कार्य केलं. तर हे महाराजांच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर हा एक राज्याचा भाग म्हणून महाराजांनी त्यांच्या संघर्षमय जीवन गेलं. मोगलांच्या विरोधात आपल्या आपतिकाबरोबर गेलं. पण त्याबरोबर दुसरा महाराजांचा दुसरा एक अँगल जर आपण आज पाहायला गेलं की धर्मरक्षक शिवराया ह्या आज आपल्याला पाहून घेतील की महाराज धर्मरक्षक कसे होते. त्यांना जे संस्कार गेले होते तर पहिले दृष्टिकोन म्हणजे त्यांचे एकच होते, हिंदवी स्वराज्याची स्थापना. आणि ते नेहमी सांगायचे ही श्रीची इच्छा आहे. कोणाची? श्री म्हणजे भगवंताची, लक्ष्मीदेवीची इच्छा आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, श्रीची इच्छा ही पहिले करायची. आणि त्यासाठी ते नेहमी जे ग्रंथ आहेत, रामायण महाभारत, जे वैदिक ग्रंथ आहेत, त्याच्यातून ते नेहमीप्रमाणे मार्गदर्शन घ्यायचे. आणि त्या मार्गदर्शनासाठी त्यांचे जे जीवनातले 2 आध्यात्मिक गुरु होते, एक म्हणजे संत तुकाराम महाराज आणि दुसरं म्हणजे रामदास स्वामी. हे 2 गुरु त्यांनी प्राधान्य घेतले. पण आता याच्यामध्ये डिवाईड असं, जे ब्रिगेडीवाले येतं ते रामदास स्वामींचा द्वेष करतात. पण इतिहासकारांचा जेव्हा अभ्यास केला तर होते, आता त्या आपल्याला विरोधातमध्ये याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीमध्ये शिरायचं नाही. मेन मुद्द्याकडे येऊया की जेव्हा महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि केल्यानंतर तिथे त्यांना जेव्हा कळालं की प्रत्येक मंदिरामध्ये आता भजन कीर्तनाचा आवाज येतो आणि धर्माची पताक वाजवण्यासाठी जे संत तुकाराम महाराज आहेत हे कार्य करतात. आणि तुकाराम महाराजाबद्दल जेव्हा त्यांना ऐकण्यात आलं तर त्यावेळेस महाराजांनी त्यांना नजराणा पाठवला होता. आणि त्या नजराण्यामध्ये काय पाठवलं? दागिने, पालखी, वस्त्र, अलंकार पाठवले होते. आणि पाठवल्यानंतर जेव्हा तुकाराम महाराजाला कळालं की नजराणा आला आहे तर त्यावेळेस तुकाराम महाराज काय म्हणतात की इथे जे आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठलमुखी, तुमचे वेर वित्त धन ते मज मूर्तिके समान. की अरे मला तुम्ही जे धन पाठवलं ते कसं समान आहे? मूर्तिके समान आहे, माती समान आहे. धन माझा एकच उपदेश काय? कंठी मरवा तुळशी, वृत्त करा एकादशी. मना हरीचा दास, तुका म्हणे माझी याचा असं. महाराज त्याला म्हणतात हे सगळं माती मोल आहे, दगड आणि सोनं मला सारखं दिसतंय. हे संताचा दृष्टिकोन आहे. आपल्याला दगडाला आपण कोणाला देऊ? कारण आपल्याला अध्यात्मामध्ये अजून तेवढा रसच कळणार नाही. आपण सोन्याला प्राधान्य. म्हणून तर आजकाल लोक तुऱ्यांना सोनं घालून फिरतात. मी मागे सांगितलं का प्रवचनामध्ये, कालच आले होते भेटले मला, प्रभूजी हरे कृष्ण, प्रभूजी मला ते अंगठ्या दाखवत होता. प्रभूजी म्हणलं एखादी अंगठी पडते की काय अंगावर माझ्या, पण पडली बी नाही. म्हणजे लोक दाखवत राहतात. पण संत तुकाराम महाराज त्या धनाला काय म्हणतात? मृत्तिके मातीच्या समान आहेत. आणि महाराज त्या यांना सैनिकांना सांगतात, तुम्हापाशी आम्ही येणं काय वृत्ता शिना चालायाचा. आम्ही येऊन काय उपयोगाचं आहे? ते महाराज स्वतःला म्हणतात माझे दर्शन अमंगल आहे. छत्रपती शिवाजी महाराजला कोण म्हणतंय? तुकाराम महाराज म्हणतात की माझं दर्शन कसं आहे? अमंगल आहे. तुमच्यासाठी काय उपयोगाचं? त्याच्यानं आणि राजदरबारी भाग्यवंताचा मान आहे. मी तर भाग्यवंत नाही. त्याच्यानंतर मी अमंगळ दरिद्री आहे, मला झोपण्यासाठी पाषाण लागतो आणि मी येऊन तुमचं काय उपयोगाचं आहे? आणि म्हणून महाराज म्हणतात की इथं तुकाराम महाराजाची नम्रता आहे. नम्रता कशी आहे? पाण्याचा स्वभाव जे चव आहे कशी दरवत आहे. त्याच्यानंतर मातीचा गंध स्वभाव कसा आहे? गंध आहे. तसं संतांचा स्वभाव आहे नम्रता. आणि जेव्हा ते म्हटले अरे हे मी तर काय, आणि मग त्यावेळेस महाराज अभंग लिहितात. कोणता अभंग लिहितात? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही सुखी आहेत, तुम्ही एकच म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि दुसरं काय? तुमचे एरे वित्त धन, तुमचं धन आहे ना मज मूर्तिके समान, माती समान आहे. पण माझा काही उपदेश असेल तुम्हासाठी तर म्हणतात कंठी मरवा तुळशी, तुम्ही काय करा? तुळशी माळा घाला, वृत्त करा एकादशी. आणि हे तुमच्यासाठी उपदेश आहे. तुका म्हणे हरीचा दास, तुका म्हणे माझं हीच आस, माझी एवढीच आशा आहे तुमच्याकडून, बाकी काही नाही. आणि जेव्हा हे ऐकलं महाराजाने
तर स्वतः लोहगावला आले आणि तिथे भेटले आणि भेटल्यानंतर तिथे त्यांची जी सहवास संतांच्या संगतीत आणि तिथून त्यांना वैराग्य निर्माण झालं आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या दोघांचा धर्म वेगळा वेगळा आहे. तुम्ही शास्त्रीय धर्माचं पालन करून धर्माचं रक्षण करतायत आणि तुम्ही शास्त्र धर्मामुळं जे काही धर्माचा ध्वज आहे, भागवत ध्वज आहे, त्याचं फडकवतोय. तर त्यामुळं माझी एकच इच्छा आहे, तुम्ही वैराग्याकडे न जाता तुम्ही जे क्षत्रिय धर्म तो पालन करा. आणि मग महाराजांनी उपदेश दिल्यानंतर शिवाजी महाराज आता पुन्हा राज्य करतात. तर हे संतांचं सहवास, शास्त्र श्रवण आणि संतांची सेवा हे त्यांच्या जीवनाचा उद्देश होतं. तर असे महाराज जेव्हा छत्रपती झाले म्हणजे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज त्यांच्या 8 दिवसानंतर त्यांच्या आई वारल्या, कोण जिजामाता. त्यांचं छत्र हरवून गेलं. हरवल्यानंतर दुःख वेदना झाल्या. म्हणून पुढे महाराज नाही का दक्षिण स्वारीला गेले आणि दक्षिण स्वारीला गेल्यानंतर तिथे त्यांनी जे श्रीशैलम आहे, मला काही वर्षापूर्वी श्रीशैलमला जाण्याचा वेळ आली. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं म्युझियम आहे. किती लोक तुम्ही गेले तुमच्यापैकी? नाही गेले? हां, श्रीशैलमला. पण महाराजांच्या म्युझिकला गेलं. मोठं महाराजांचा पुतळा पण आहे, पाहण्यासारखं आहे. नाही, लय पाहण्यासारखं आहे. जावं. महाराज तिथे गेले, अभिषेक केला आणि तिथलं ते सौंदर्य पाहून एवढे मोहित झाले की त्यांना असं वाटलं इथंच राहावं. पण तिथे पाहिलं की क्षत्रिय धर्माचं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी गेले होते. तर तिथे गेल्यानंतर महाराजांनी तीर्थयात्रा केली आणि पुढे ते श्रीशैलम गेल्यानंतर बालाजीला पण गेले होते. बरं, इतिहासकार लिहितात की बालाजीला पण त्यांनी भेट दिली तीर्थयात्रा करता करता. म्हणजे त्याने त्यांच्या जीवनामध्ये तीर्थयात्रा केली आणि जेव्हा या तीर्थयात्रा करताना त्यांना वैराग्य निर्माण झालं आणि वैराग्य झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अभंग शककर्ता शिवराय विजयराव देशमुख त्यांच्यामध्ये लिहितात. आणि हा अभंग जर पाहिलं तर तंजावरमध्ये सरस्वती महल आहे. तंजावरमध्ये सरस्वती महल आहे आणि त्या सरस्वती महलमध्ये एक लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये त्या ग्रंथांमध्ये ते लिहिलं गेलं आहे, पण ओपनमध्ये एक हा अभंग लिहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अभंग आहे. तर महाराज अभंग लिहितात, नाशिवंत सुखासाठी अंतरलं जगजेटी. काय? नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेटी, नाही नाही यात गोडी, 184ची जोडी. मनुष्य जन्म गेला वारे, काय करशील बरे, शिवराजे सांगे जना, मी सोडली वासना. महाराजांचा अभंग आहे बरं, पहिला अभंग आहे. हे कोण करू शकतंय? राज ऋषी करू शकतात. पहिली लाईन जर पाहिलं गेलं, नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेटी. अरे काय आपण नाशिवंत सुखासाठी लागलेलं आहे, पण या जगामध्ये सुख कमी दुःखच जास्त आहे. पण आपल्या उद्धारासाठी काय अवतरला जगजेटी, तो भगवंत आपल्यासाठी अवतारलेला आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की या संसारामध्ये काय नाही नाही गोडी, नाही नाही यात गोडी. आणि जर ह्या गोडीमध्ये जर आपण घेतलं तर तुकाराम आपलं महाराज म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात 184ची जोडी. जर ह्या इंद्रिय भोगामध्ये गोडी घेतली तर 84 लक्षच्या यवनेमध्ये फिरवावं लागणार. पण आता मला गोडी नाही राहिली. आणि म्हणतात की मनुष्य जन्म गेला वारे, अरे जन्म असंच वाया गेला, काय करशील बरे, आता काय करावं. आणि मग तुकाराम महाराज आपलं शिवराज सांगे जना, तुम्ही सगळ्यांना सांगतो महाराज म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात जना, मी सोडली वासना, या जगातलं सगळं मी सोडलं. आणि असं महाराजांचं जर पाहिलं गेलं तर महाराजांच्या जीवनामध्ये जर पाहिलं तर त्याने भागवताबद्दल हे कधी वाक्य वाचू शकतो माहिती, म्हणू शकतो मनुष्य, शास्त्राचं वाचन केलं त्याने, रामायण महाभारत ऐकलं लहानपणापासून, कारण आईचे संस्कार होते म्हणून शास्त्राबद्दल ऐकलं. दुसरं त्याने संतांचा संघ घेतला. कोणत्या संतांचा संघ घेतला? तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांचा संघ घेतला. तिसरं नियमाचं पालन केलं त्याने, नीतिमतानं चालले, प्रामाणिकपणे केलं, ब्रह्मचर्य पालन केलं, नीती, सामर्थ्य, शौर्य हे सगळे नीती होते, चारित्र्य होतं, गुण होते. ह्या गोष्टीचं त्याने जीवनात तंतोतंत पालन केलं. कसं? चारित्र्याचा एक प्रसंग तुम्हाला ऐकला असेल, जी कल्याणची सुभेदारची सून होती, ती आली, त्याला धरून आणलं आणि जेव्हा तिचा तो
बुरख्यामधून काढलं, तर महाराजांचं पहिलं वाक्य किती किती सुंदर आहे. कदाचित माझी आई, याचा अर्थ म्हणजे जिजाऊ माताजी वेड्याकडा करत नाही, माताजी खूप सुंदर आहे. आता महाराजांचा चेहरा एवढा सुंदर होता, तर जिजामाता किती सुंदर असं आपण कल्पना करू शकतो. पण तिथे मातेची तुलना करणं आणि लगेच तिला साडी चोळी देऊन काय केलं, सोडून दिलं होतं. हे त्यांचं चारित्र्य आपल्याला दर्शवतंय. दुसरं चारित्र्य काय, जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला तर धन खूप होतं, त्यांचंच राज्य होतं. पण त्या राज्याभिषेकामधून ते काय मागतात, हे सगळं कोणाचं आहे, स्वराज्याचं, माझं एक पण नाही. आणि त्याच्यातून किती घेतलं त्याने, त्या स्वराज्यामधून आचार्य ग्रंथकार सांगतात एक अंगठी घेतली. ती बी अंगठी का घेतली, दान दक्षिणा द्यायची. दानवीर होते, जे गोर गरीब होते त्यांना धान्य द्यायचे, धन द्यायचे. याच्यामध्ये मोगलांचं पाहिलं गेलं तर सगळ्याचं शोषण करायचं. सैनिकाला ते हे पण देत नव्हते, पगार पण देत नव्हते, घोड्यांना बैलांना चारा सुद्धा देत नसायचे. पण महाराज काय करायचे, प्रत्येकाची व्यक्तिगत काळजी घ्यायची. आणि जेव्हा कशी व्यक्तिगत काळजी घ्यायची याचं सुंदर उदाहरण हृदयस्पर्शी गेलं, जेव्हा महाराजाला सिंहगड जिंकायचा होता आणि त्यावेळेस तानाजी मालुसरे आले महाराजांकडे लग्नाची पत्रिका देण्यासाठी. महाराज म्हटले मी नाही येऊ शकत, कारण मला सिंहगड नाही का, त्या पहिल्या गडाला काय म्हटलं जाते, सिंहगडाच्या पहिलं नाव काय होतं त्याचं, कोंढाण्याचा किल्ला होता. म्हणले तो सर करायचं. त्यावेळेस तानाजी मालुसरे काय फेमस वाक्य आहे, आधी लग्न कोंढाण्याचं, नंतर रायबाचं. काय माणसं घडवले, विचार करा, कल्पना करा की किती जीव द्यायला तयार आहे, की पोटच्या गोळापेक्षा स्वराज्यासाठी जीव देणारे लोक निर्माण केले. हे व्यक्तीचं, महाराजांकडे 300 किल्ले होते. किती, पण महाराज 300 किल्ल्यावर नव्हते, पण महाराजांच्या नीती एवढ्या होत्या की 500 सैनिक सुद्धा किल्ला कधीच जिंकू देत नसायचे. म्हणजे त्यांच्या नीती किती काम करायचे, किती लोक निष्ठावान होते, विश्वास होते, जीव प्राण त्यागण्यासाठी तयार होते. हे माणसाचं सफलतेकडे होते. म्हणून ते महाराजांचं जर पाहायला गेलं आपण की नीती होत्या. दुसरं धन, की हे सगळं स्वराज्याचं आहे, माझं काही नाही आहे. आणि दान धर्म करायचे, आणि त्या दान धर्मातून स्वतःसाठी काही ठेवलं नाही, माळासुद्धा घेतली नाही महाराजांनी. तर ते त्यांचं वैराग्य दिसून येते. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की महाराजांनी नियमाचं पालन केलं. दुसरं, तीर्थयात्रा केल्या, जे श्रीशैलम बालाजी, आणि गेल्यानंतर त्या जे धर्मरक्षक शिवा काय म्हटलं जाते की महाराजाने जिथं, आता जर याच्यामध्ये तुलना केली, कृष्णदेवराय हिंदू स्वराज्याचं होतं, त्याने मोठमोठे मंदिर बांधले. महाराजांनी मंदिर का नाही बांधले, की महाराज पर्वतामध्ये राहायचे आणि हे कधी मोगल आक्रमण करून मंदिर तोडतील याची गॅरंटी नव्हती. म्हणून त्यांनी धर्माला रक्षण करण्यासाठी माणसाची निर्मिती केली आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये धर्म जागृत केला. हा त्यांचं मोठं योगदान आहे. तर असं महाराज मथुरा, काशी, बिंदू माधव, पुन्हा श्रीशैलम, बालाजी ह्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर महाराजांचं जर पाहायला गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याने सोडून भगवत भक्तीमध्ये झालं. आणि एवढं नाही तर महाराजांनी जे मोगलांनी आदिलशाहीने मंदिर बांधले गेले त्याचं 2 ठिकाणी उल्लेख येतो. शिव भारतामध्ये गोव्याचं सप्तकोटीश्वर महादेव मंदिर सगळ्यात मोठं मंदिर होतं गोपुरमचं. ते आदिलशाहीनं आणि मोगलशाहीनं, विशेष करून आदिलशाहीनं ते तोडलं होतं. पण महाराजांनी काय केलं, ते पुन्हा मंदिर बांधलं, त्याचं वर्णन येतं आहे. दुसरं येतं आहे तिरुवल्लई इथलं सोनचल्लेपती मंदिर, हे देखील मंदिर महाराजांना बांधल्याचं उदाहरण शिव भारतामध्ये किंवा शिव दिग्विजयमध्ये वर्णन येते की जेवढे मंदिर तोडले गेले तर ते पुन्हा मंदिर काय केलं, बांधले गेले. कर्नाटकमध्ये आणखीन अशी काही मंदिरं पाडून मस्जिदा बांधल्या, तर तिथं महाराजांनी काय केलं, तिथं पुन्हा मंदिराची निर्मिती केली होती. तर हे धर्मरक्षक शिवराय होते. तर असं जेव्हा महाराजांनी जगाचा निरोप घेतला, तर त्यावेळेस निरोप घेतल्यानंतर रामदास स्वामी काय लिहितात माहिती का, बहुजनाचा आधारू, निश्चयाचा महामेरू, अखंडेचा स्थिताचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी. आणि महाराजांचं वय किती होतं, जास्त नाही, 50 वर्षे. महाराज क्वांटिटीपेक्षा क्वालिटी जगले.
म्हणजे धर्मरक्षक होते ते. मनुष्याचं जीवन धर्मासाठी असलं पाहिजे. धर्मासाठी आपण किती जगतोय? स्वतःसाठी तर भरपूर जगतात. धर्म आपण स्वतः पालन केलं पाहिजे आणि धर्म दुसऱ्यांना जागृत करण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे, उत्साह दिला पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे की नाही करा. आणि धर्म रक्षिती इति रक्षित. धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेन आणि तुम्ही धर्माचं रक्षण नाही केले तर धर्म तुमचं रक्षण कधीच करू शकत नाही. म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अद्भुत चरित्र आहे की ह्या चरित्रामध्ये याच्यापुढे कधी आपल्याला वेळ भेटला तर याच्या डिटेल्स आपण पाहू शकतो की महाराज जर पाहायला गेलं तर हे स्वराज्यापासून सुराज्य म्हणजे महाराज तर गेले पण त्याचं स्वराज्य आपल्याला टिकवता आलं पाहिजे. महाराजांच्या नीती आपल्या जीवनात पालन केले पाहिजे. आणि विशेष करून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन की आपल्या मुलांना महाराजांचं चरित्र समजून सांगितलं पाहिजे की काय होते आपले राजे, आपले महाराज काय होते. आणि जेव्हा मुलांना हे त्यांच्या जीवनामध्ये आपले आदर्श रोल मॉडेल औरंगजेब होऊ शकत नाही. हे जे आपल्या शाळेत शिकवलं जातात ना ते आपले रोल मॉडेल होऊ शकत नाही. आपले रोल मॉडेल महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, शिलोप्रभुपाद हे आपल्या मुलांना शिकवलं, हे त्यांच्या मनामध्ये संस्कार घातले तर ते पुढं संस्कार जे आहेत ना संस्कार टिकवून स्वराज्य निर्माण करू शकतात. आणि आपलं जीवन ह्या जगामध्ये ह्या लोकांमध्ये पण चांगलं जगलं जात आहे आणि परलोकामध्ये केलं जात आहे. आणि महाराजाच्या जीवनामध्ये सहजासहज काही गोष्टी भेटल्या नाही. तर आपली दुसरी गोष्ट आहे पॅरेंटिंगमध्ये की जिजाऊ माताजीनं असं नाही म्हटली की बाळा तू बसून घे, लोक काय करायचं करू दे. महाराजाला घडवलं तसं आपल्या मुलांना बाळांना सुद्धा आर्ट ऑफ पॅरेंटिंगचा प्रिन्सिपल देऊन त्यांना घडू शकतात. असं सगळ्या सर्वांगीण विकासामध्ये महाराजाचं चरित्र आपल्याला धार्मिक लेवलला घ्या, राजकीय लेवलला घ्या, मॅनेजमेंट लेवलला घ्या, पॅरेंटिंग लेवलला घ्या, पारिवारिक जीवनात घ्या, आपल्याला बऱ्याच काही शिक्षा महाराजांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला भेटू शकतात. मला तुम्ही वाचा आणि त्या दुसऱ्यांना सांगा आणि आपलं जीवन धन्य करा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण 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 हरे राम